Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss Bridge Course Practice Test Paper of Standard 9 Subject English Lower Level. Students, in this practice test paper we shall discuss what type of question will be and how to write answers. Let's go. Here we have given a practice test paper. अशा प्रकारचा तुम्हाला टेस्ट पेपर नंबर 1 असू शकतो. हाच आहे असं म्हणणार नाही. सो ब्रिज कोर्स प्रॅक्टिस टेस्ट पेपर फॉर स्टँडर्ड 9 मराठी मीडियम सब्जेक्ट इंग्लिश अँड इट इज फॉर 15 मार्क्स. 15 गुणांचा किंवा 15 मार्क्सचा हा प्रॅक्टिस टेस्ट पेपर आहे. आपण याचे आता क्वेश्चन्स आणि आन्सर्स देखील बघणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, ऑल राईट, लेट्स गो. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम बघूया आपण फक्त क्वेश्चन पेपरची ओळख करून घेऊया, म्हणजे प्रश्न कसे असतात ते. ओके, फर्स्ट क्वेश्चन. डू एज डिरेक्टेड ॲज पर सेड इन्स्ट्रक्शन इन द क्वेश्चन्स. क्वेश्चन्समध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सनुसार ॲक्टिव्हिटीज सोडवा. ए, मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स एक्सप्रेशन्स ऑफ जॉय. जसं एक्सप्रेशन्स ऑफ हॅपीनेस याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. एक्सप्रेशन्स ऑफ जॉयफुल इमोशन्स अँड ट्राय टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्स अँड स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास. 1 मार्क. म्हणजे एक्सप्रेशन्स ऑफ जॉयचे कोणकोणते शब्द असतात म्हणजे हॅपीनेस दाखवणारे, आणि एखादं सेंटेन्स तुम्ही लिहू शकता त्या शब्दांचा यूज करून. आपण आन्सर पुढे बघणारच आहोत. नेक्स्ट बी, मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स एक्सप्रेशन ऑफ सॅडनेस. त्याच्या अपोजिट सॅडनेस शो करणारे, एक्सप्रेस दाखवणारे शब्द कोणते आहेत आणि त्यांच्या एखाद्या शब्दाचा यूज करून यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. इट इज ऑल्सो फॉर 1 मार्क. हा पण 1 मार्कसाठी आहे. क्वेश्चन नंबर 2, टिक द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे. ए, जनरली वी लिसन द इन्स्ट्रक्शन्स ॲट. शक्यतो आपण ज्या सूचना दिल्या जातात त्या कोणत्या ठिकाणी दिल्या जातात. ऑप्शन 1, 2, 3 दिलेले आहेत ऑप्शन. नेक्स्ट टाइम बघूया आणि करेक्ट ऑप्शन कोणतं आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन बी, इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन इन. जे इन्स्ट्रक्शन दिले जातात ते ऑप्शन 1 स्टेटमेंटच्या रूपामध्ये दिले जातात, की 2 इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये, की 3 एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्समध्ये. पुढे बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3, विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू गेट अँड इन्फॉर्मेशन अबाउट करिअर. आपल्या करिअरबद्दल फ्युचरमध्ये आपल्याला कोणतं करिअर निवडायचं आहे याची इन्फॉर्मेशन माहिती नेमकी कुठे जास्तीत जास्त मिळू शकते. ऑप्शन ए, न्यूजपेपर, बी, महाकरिअर पोर्टल, और सी, TV. तोपर्यंत तुम्ही एक इमॅजिन गेस करून ठेवा की कोणतं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, राईट अ मिनिंगफुल पॅरेग्राफ अबाउट युअर मदर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग वर्ड्स. इथे काही शब्द दिले आहेत. काइंड हार्टेड, हार्ड वर्किंग, कुक, एज्युकेटेड, रिलिजियस. या शब्दांचा यूज करून माय मदर याच्यावरती एक थोडक्यात एसे लिहू शकता फॉर 2 मार्क्स. ओके. क्वेश्चन नंबर 5, नाव अ डेज what advice we read at public places. पब्लिक प्लेसेसच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची ॲडवाईस किंवा सूचना दिलेल्या आपल्याला ऐकायला भेटतात. ऑप्शन तुम्हाला दिलेत. ए, सिट इन ग्रुप, बी, यूज मास्क अँड सॅनिटायझर, और सी, स्पीक लाऊडली. कोणतं ऑप्शन करेक्ट असेल? 1 मार्क्ससाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, राईट अँड शॉर्ट एसे विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खालील पॉईंटच्या मदतीने एक शॉर्ट थोडक्यामध्ये निबंध लिहायचा आहे. अँड पॉईंट्स आर गिवन लाईक दिस. 1, विच गेम डू यू लाईक. या प्रश्नांची जरी उत्तर लिहिली ना, हे जे पॉईंट्स दिलेत, तरी तुम्हाला मार्क्स आउट ऑफ जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. 2 मार्क्ससाठी आहे. Which game do you like? Who is your favorite player? Do you participate in school competition? शाळेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेता का? Do you practice regularly or where? तुम्ही नियमितपणे प्रॅक्टिस करता का आणि कोठे? बघूया, आपण पुढे बघणारच आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, मेक अ लिस्ट ऑफ 4 सेंटेन्सेस अबाउट फिअर. फिअर, भीती दाखवणारे किंवा भीती दाखवणारी अशी 4 सेंटेन्सेस बनवा. मग वेगवेगळे शब्द यूज करू शकता. बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 8, मेक ॲटलिस्ट 3 स्मॉल वर्ड्स युझिंग द लेटर इन गिवन वर्ड्स. तुम्हाला
इंटरमिडिएट हा वर्ड्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये लेटर कोणकोणते आहेत, आय एन टी ई आर हे जे लेटर किंवा अल्फाबेट्स आहे त्यांचा यूज करून तुम्हाला आणखीन कमीत कमी आणखीन 3 ते 4 शब्द तुम्ही बघू शकता. हे तुमच्या लँग्वेज स्टडी 9th-10th मध्ये लँग्वेज स्टडी हा 10 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, याच्यामध्ये हा कंपल्सरी क्वेश्चन असतो लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड म्हणजे ग्रामर. नेक्स्ट वर्ड दिलेला आहे मिसअंडरस्टँडिंग. याच्यामध्ये जे लेटर्स आहेत MISUNDR यांचा यूज करून यू हॅव टू मेक न्यू वर्ड्स, नवीन शब्द तयार करायचे आहेत मिनिंगफुल. बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही तयार करू शकता. क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट द वर्ड चेन हे पण लँग्वेज स्टडीच्या रिलेटेडच आहे दोन्ही क्वेश्चन. नाउन ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. जसं एक शब्द दिला आहे रूम, याच्या लास्ट लेटर M आहे, M पासून असा न्यू शब्द तयार करतो, नाउन नसायला पाहिजे. याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे वर्ड चेन, हाऊ टू मेक वर्ड चेन. हा लँग्वेज स्टडीमध्ये 2 मार्क्ससाठी कंपल्सरी येतो, लक्षात घ्यायचा. ओके, बघणार आपण याचा आन्सर देखील बघणार आहोत. सो या प्रकारची तुमची ही क्वेश्चन पेपर 15 मार्क्सची आहे. आता आपण बघूया त्याचे क्वेश्चन्स अँड आन्सर्स. ओके, लेट्स गो. क्वेश्चन नंबर 1 जो होता, इन्स्ट्रक्शन दिल्यानुसार क्वेश्चन बनवायचे, ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहेत. ए मध्ये काय आहे, मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स, शब्दांची लिस्ट, यादी तयार करा. कोणत्या शब्दांची, ॲट एक्सप्रेशन्स ऑफ जॉयफुल इमोशन्स, म्हणजे हॅपीनेस किंवा जॉयफुल इमोशन दाखवणारे शब्द कोणते आहेत किंवा एखाद्या शब्दाचा यूज करून वाक्य तयार करा. इथे तुम्हाला वर्ड्स दिले बघा, आन्सरमध्ये बघा चेअरफुल, अम्युजमेंट, ब्लीस, cheerfulness, delight, ecstasy, elation, enjoyment, gaiety, gladness, glee, happiness, joyliness, joy, satisfaction, contentment, pleasure. All these words expresses or shows the feelings of joyfulness, happiness किंवा आनंद दाखवणारे हे सगळे शब्द आहेत, लक्षात ठेवा. एक सेंटेन्स आपण बनवलं आहे, शी लाफ्ड इन अ डिलायटेड वे. ती डिलायटेड वे, एकदम आनंदी पद्धतीने तिने हसली, या अर्थाने. व्हेरी गुड. असं तुम्ही प्रॅक्टिससाठी प्रत्येक शब्द यूज करून एक न्यू सेंटेन्स बनवू शकता प्रॅक्टिससाठी. नेक्स्ट बी, मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स एक्सप्रेशन ऑफ सॅडनेस. त्याच्या अपोजिट सॅडनेस एक्सप्रेशन किंवा भावना दाखवणारे शब्द कोणते आहेत, आणि एक सेंटेन्स सेम या प्रकारे. तर ते सॅडनेस दाखवणारे शब्द आहेत ऑफुल, ब्रोकन हार्टेड, डिप्रेस्ड, डाउन हार्टेड, ग्लोमिंग, गिल्टी, हार्ट ब्रोकन, लोनली, लो स्पिरिटेड, मिजरेबल, मॉर्नफुल, रिग्रेटफुल, सॉरोफुल, सॉरी, अनफॉर्च्युनेट, अनहॅपी. ऑल दीज वर्ड्स शोज सॅडनेस. हे सगळे शब्द तुमचे दुःख किंवा दुःख व्यक्त करणारे किंवा फिलिंग व्यक्त करणारे हे शब्द आहेत. वी हॅव written here one example. For example, it is comparison that make men happy, unhappy or miserable. इथे unhappy पाहिजे, म्हणजे कंपॅरिझन, एखाद्याची तुलना करणे हे माणसाला काय बनवतो, दुःखी बनवतो, unhappy or miserable. Okay, now let's see the next question. Question number 2, take the correct option. A, generally we listen the instructions at. आपण इन्स्ट्रक्शन किंवा सूचना कुठे ऐकतो, व्हेरी कूल प्लेस, शांत ठिकाणी. शांत ठिकाण तर काहीच ऐकणार नाही, म्हणजे हे नसणार. ॲट बस स्टँड और रेल्वे स्टेशन. आणि 3, टी कॉर्नर. सो करेक्ट ऑप्शन इज ॲट बस स्टँड और रेल्वे स्टेशन. तिथे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन, सूचना पॅसेंजर्सना दिली जातात. नंबर बी, इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन इन. ज्या सूचना दिल्या जातात ते स्टेटमेंटच्या रूपामध्ये. स्टेटमेंट म्हणजे एक असर्टिव्ह सेंटेन्स, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, सिंपल वाक्य त्याला बोलतो, नाही. इम्पॅरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, प्लीज सिट डाऊन, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जी क्रियापदाने सुरुवात होणारी वाक्य, ग्रामरचे रिलेटेड. अँड थर्ड आहे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, उद्गारवाच्य वाक्य. तर राईट करेक्ट ऑप्शन इज 2 नंबर 2. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये इन्स्ट्रक्शन्स आर ऑलवेज गिवन. सूचना नेहमी या प्रकारच्या वाक्यामध्ये दिल्या जातात. क्वेश्चन नंबर 3, विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट करिअर. करिअरसाठी भविष्यामध्ये काय जॉब मिळवायचा, जॉब मिळवायची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळेल. ऑप्शन ए, न्यूजपेपर, बी, महाकरिअर पोर्टल, सी, TV. तर करेक्ट ऑप्शन आहे महाकरिअर पोर्टल. हे खास करून फक्त करिअर चूज करण्यासाठी किंवा करिअरच्या न्यूज किंवा इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला अवेलेबल असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4, राईट ए मिनिंगफुल पॅरेग्राफ अबाउट युअर मदर विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली शब्द दिलेत काइंड हार्टेड,
हार्डवर्किंग, कुक, एज्युकेटेड, रिलिजियस या शब्दांचा यूज करून एक थोडक्यात 2 मार्क्ससाठी थोडक्यामध्ये सिम्पल बट स्वीट आपण तुम्ही पॅरेग्राफ किंवा एसे बनवू शकता. सो वी हॅव गिवन आन्सर हिअर. वी हॅव गिवन द टायटल माय मदर. लेट्स सी. माय मदर नेम इज कल्पना. शी इज व्हेरी हार्डवर्किंग होममेकर. ओके. शी इज ग्रॅज्युएट अँड एज्युकेटेड. She teaches me good habits and moral values. When I come home from school, she makes my favorite dishes. She takes care of everyone in our family. She helps me in my studies and homework. She recites poems with me and gets my school uniform ready for the next day. She always prays for the sound health of everyone in my family. She is religious. She tells me amazing stories when I go to bed. She is the best mother in the world and I love her so much. छान आहे ना. या शब्दांचा यूज झाला आणि थोडक्यामध्ये 2 मार्क्सचा जर अशा प्रकारचा निबंध लिहिला, यू विल गेट 2 out of 2 marks. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. Nowadays what advice we read at public places. पब्लिक प्लेसेस कोणता सल्ला तुम्हाला बघायला किंवा ऐकायला तुम्ही वाचू शकता. सिट इन ग्रुपमध्ये बसवा. हे पेंडेमिक सिच्युएशनमध्ये म्हटलं जातं. नो, रॉंग. यूज मास्क अँड सॅनिटायझर. हां, हे तर सध्याच्या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये सगळीकडे आपण वाचतो किंवा ऐकायला मिळतो. स्पीक लावली, मोठ्याने बोलायला सांगतात का? नाही आहे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6. Write and short essay with the help of the following points. Which game do you like? Who is your favorite player? Do you participate in school competition? शाळेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेता का? And do you practice regularly or where? Answer. 2 marks साठी क्वेश्चन आहे. 3 to 4 sentence you can write. My favorite game. I can play many games but I like to play cricket very much. Virat Kohli is my favorite cricketer. I like to participate in inter-school competitions like elocution and debate competition. I regularly do practice of playing cricket on school sports ground. सगळे पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर अप झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. मेक अ लिस्ट ऑफ 4 सेंटेन्सेस अबाउट फिअर. फिअर किंवा भीती दाखवणारी वाक्य तुम्ही 4 कमीत कमी सेंटेन्सेस लिहा. नंबर 1. आन्सर बघा. शी हॅज अ फिअर ऑफ हाईट. उंचीची तिला भीती वाटते. उंचावरती गेल्यानंतर तिला भीती वाटते. फिअर ऑफ हाईट. नेक्स्ट सेंटेन्स. फिअरफुलनेस. भीतीदायक. फिअरफुलनेस अँड ट्रम्बलिंग आर कम अपॉन मी. माझ्यावरती भीती, फिअरफुलनेस अँड ट्रम्बलिंग माझ्यावरती आलेला आहे, म्हणजे एक दडपण आलेलं आहे या प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स. ही हॅज ग्रेट कॉन्सर्न. कॉन्सर्न चिंता. भीतीचं एक सिमिलर वर्ड्स आहे. शी हॅज अ ग्रेट कॉन्सर्न. तिला खूप चिंता वाटत आहे अबाउट हिज फ्युचर. तिच्या भविष्याबद्दल. नेक्स्ट सेंटेन्स. द लाऊड थंडर. मोठ्याने गडगडाट, विजांचा कडकडाट आणि गडगडाट. गेव मी फ्राईट. मला भीती निर्माण झाली. सो दीज सेंटेन्सेस शो अ फिअर. फिअर दाखवणारे हे 4 सेंटेन्सेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. मेक ॲटलिस्ट 3 स्मॉल वर्ड्स युझिंग द लेटर्स इन गिवन वर्ड्स. इंटरमेडिएट. याच्यामध्ये जे लेटर्स आहे INTERME DIAT, मग याचे वर्ड्स, यांच्या लेटर्सचा यूज करून आपण न्यू वर्ड तयार केले. 1. एंटर प्रवेश करणे. मेडिटेट मध्य. रेड 10. मेन नेट. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, कमीत कमी 3 अक्षरी असावी. 3 पेक्षा 2 अक्षरी चालणार नाही. ओके. सो 4 सांगितले, 3 सांगितले, आपण 2-3 एक्स्ट्रा आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन इज मिसअंडरस्टँडिंग. अंडरस्टँड, अंडर स्टँडिंग अँड रेड असे बरेचसे शब्द बनवू शकतो. मॅक्झिमम जेवढे होतात तेवढे लिहिण्याचा ट्राय करा. क्वेश्चन नंबर 9. कम्प्लीट अ वर्ड चेन ऑफ नाउन. वर्ड चेन ऑफ नाउन म्हणजे दिलेला वर्ड रूम हा नाउन असेल आणि त्याच्या लास्ट लेटरपासून, अक्षरापासून नाउनच तयार करायला पाहिजे. उदाहरणार्थ रूम, रूमपासून एम आला. मून चंद्र नाउन आहे. एन पासून नंबर नाउन आहे. आर पासून रॅट नाउन आहे. टेबल, टी पासून टेबल, ई पासून एलिफंट, परत टी पासून टायगर. सो एंडिंगच्या वर्डपासून आपण नाउनच तयार केला. दिस इज कॉल्ड वर्ड चेन ऑफ नाउन. मग अशा प्रकारे वर्ड चेन ऑफ नाउन येऊ शकतो. वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब या प्रकारची वर्ड चेनसाठी लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड म्हणजे ग्रामरच्या रिलेटेड हा क्वेश्चन्स विचारला जातो.
So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. And if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day. आणि हो, तुम्हाला जर या क्वेश्चन पेपर अँड आन्सरची PDF हवी असेल तर तुम्ही इंग्लिश फॉर लर्नर्स या माझ्या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि तिथे तुम्ही ब्रिज कोर्स या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ही नोट्स मिळवू शकता. सो आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला काही सजेशन असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.